होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी सगळे होते. परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आतताईंविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजे त्यांच्या विरुद्ध आपण योजू नये. या व्यतिरिक्त साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितलेले आहे. म्हणजे साधू धर्म जो आहे तो शत्रूलाही क्षमा करणारा असतो. पण असं सगळं त्याच्या डोक्यामध्ये कल्पना सुरू असतात की असं करायला पाहिजे. साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणि बाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की ह्या सगळ्यातून पलायन करता येईल अशी वृत्ती दाखवली तर, असं त्याचं सुरू आहे मनामध्ये द्वंद्व. केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्याच्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही आणि म्हणून स्वजनांचीच हत्या करून स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन संकटात का घालावे. या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणे महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्य देवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांच्या हे लक्षात आणून देऊ इच्छित होता की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. वास्तविकपणे श्रीकृष्ण तर भक्तांनाच काही इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाही. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे जनार्दन, आता इथे दुसऱ्या शब्द घेतलेला आहे श्रीकृष्णांबद्दल. हे जनार्दन, लोभाने प्रभावित झालेल्या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्येच दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हावे. तर त्यांचं म्हणणं आहे की हे जरी दुष्ट असले त्यांना स्वतःच्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये सुद्धा काही वाटत नाही किंवा असे जे मित्रांशी भांडण करण्यामध्ये त्यांना कसलाच दोष वाटत नाही किंवा हे जे दुर्योधनाची वृत्ती आहे की आपल्याच भावांना राज्यावर बसू न देणं आणि त्यांना त्रास देणं अशा प्रकारचा जो आहे प्रवृत्ती, तर या सगळ्या गोष्टी केल्या असल्या तरी सुद्धा अपराधांची जाण असताना आम्ही असे पापकृत्य का करावे बा. म्हणजे स्वतःची ती वृत्ती त्याची अजून डळमळीतच आहे म्हणून तो असे एक एक प्रश्न विचारून राहिला. एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाचे विरुद्ध पक्षाला अज्ञान असावे परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात, म्हणून ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते. अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य आणि बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध ठरविले. कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातन धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो भिभवत्युत. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि त्यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेविषयी अनेक तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आलेली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांचे दायित्व कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीवर असते. पण अशा ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात
यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करायला प्रवृत्त होऊ शकतात. आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधी गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. हे असे तर्क वितर्क तो काढून राहिलाय की जर असं या युद्धामध्ये असे ज्येष्ठ व्यक्ती जर मारले गेले तर त्यांच्या कुळाचा कसा नाश होतो, त्यांच्या घरातले वातावरण बदलतं, तरुण लोक वाईट वृत्तीला लागू शकतात. म्हणून घरातला जो मुख्य व्यक्ती असतो तो असणे खूप महत्वाचं आहे कुटुंबासाठी. तर असं तो एक एक गोष्ट स्पष्ट करत असतो की असं होईल तसं होईल, चाललंय त्याचं. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुल